गुड आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अंतर्गत मराठी विषयामधला शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या घटकामधला शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय, तर एखादा असा शब्द ज्याच्यामध्ये एक अर्थ दडलेला असेल, म्हणजे एक मोठा अर्थ दडलेला असेल असा शब्द, त्याला म्हणायचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता आपण एखादं वाक्य घेऊया की माझ्याकडे मोजता येणार नाही एवढे पैसे आहेत. बघा, माझ्याकडे मोजता येणार नाही एवढे पैसे आहेत. मोजता येणार नाही. आता या वाक्यामध्ये एवढे 3 शब्द आहेत. या 3 शब्दाबद्दल एकच शब्द आपल्याला लिहिता येतो, तो म्हणजे अमाप. अमाप म्हणजे काय, मोजता येणार नाहीत असे. म्हणून ह्याला काय म्हणायचं, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. मोजता येणार नाही त्याला अमाप असं म्हटलं जातं. म्हणजे एका मोठ्या वाक्या एवढं एकच शब्द, त्याचा अर्थ त्या शब्दामध्ये दडलेला असतो, त्याला काय म्हणायचं, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. बरोबर. आता बघा, इथं तुम्हाला अभ्यासासाठी काही शब्द दिलेले आहेत. मी वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचंय आणि नंतर आपण त्यावर आधारित प्रश्न सोडवूया. हां, बघा, मोजता येत नाही असे त्याला म्हणायचं अमाप. कोणतीही गोष्ट पहिली मोजता येत नाही असे अमाप. बघा, दुसरा, ज्याला मर्यादा नाही असा. मर्यादा म्हणजे काय, तर तो एका विशिष्ट मर्यादेमध्ये नाही असा म्हणजे अमर्याद. ज्याला मर्यादा नाही असा अमर्याद. ज्याला कधीही मरण नाही असा, जो कधीच मरणार नाही, त्याला म्हणायचं अमर. खूप पाऊस पडणे त्याला म्हणायचं अतिवृष्टी. खूप पाऊस पडणे त्याला काय म्हणायचं, अतिवृष्टी. ज्याला कुणीही शत्रू नाही असा. बघा, प्रत्येकाला शत्रू असतात. शेजारची भांडणं होतात, तुमच्यातल्या तुमच्यात सुद्धा भांडण होतात. म्हणजे कुणाला नाही कुणाला शत्रू असतो, कोणी ना कोणी. पण ज्याला असा कोणी शत्रू नाही त्याला म्हणायचं अजात शत्रू. ज्याला कुणीही जिंकू शकत नाही, म्हणजे ज्याला कोणीही जिंकू शकत नाही त्याला म्हणायचं अजिंक्य. अतिशय कमी आयुष्य असलेला, म्हणजे तो खूप कमी कालावधी जगणार आहे, त्याला म्हणायचं अल्पायुषी. ज्याच्यामुळे मरण येत नाही असे पेय. तुम्हाला माहीत असेल, जुन्या TV सिरियलमध्ये असतं बघा अमृत, आहे की नाही, जे पेल्यावरती मेलेला माणूस जिवंत होतो, आहे की नाही, त्याला म्हणायचं अमृत. म्हणजे ज्यामुळे मरण येत नाही असं पेय. पेय म्हणजे काय, पिण्याचा. अरे हळू बोला की रे, त्यांना लांब बसून ये, लांब बसून. बघा पुढं, नदीचा जन्म होते ती जागा. म्हणजे नदी जिथून सुरुवात होते त्याला म्हणायचं उगम किंवा मुख. पहाटे पूर्वीची वेळ, उषक काळ. ज्यावेळेस पहाट होते, आणि पहाट म्हणजे काय, तर सूर्य उगवायच्या अगोदर आणि त्याच्यासुद्धा अगोदर, त्याला म्हणायचं उषक काळ, पहाटे पूर्वीची वेळ. सापांचा खेळ करणारा गारुडी. मोटर चालवणारा चालक. जादूचे खेळ करणारा जादूगार. पाण्यात राहणारे जलचर. नदी नाणी पाडण्याचा कारखाना. बघा, आपण जे वापरतो का नाही, 1 रुपया 2 रुपये नाणी, तिथं जे त्या कारखान्यामध्ये तिथं नाणी तयार होतात त्याला म्हणायचं टंकसाळ. काय म्हणायचं, टंकसाळ. कैदी ठेवण्याची जागा त्याला म्हणायचं तुरुंग. जिथं वेगवेगळे अपराध गुन्हे करून पोलीस पकडून नेल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी ठेवतात त्याला म्हणायचं तुरुंग. देशविरोधी कारवाया करणारा, म्हणजे आपला देश आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी
कारस्थानी करणारा त्याला म्हणायचं देशद्रोही. देशाची सेवा करणारा देशसेवक. अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. लोकांचे नेतृत्व करणारा नेता. देवापुढे सतत जळणारा दिवा. बघा, आपण देवापुढे दिवा लावतो, पण काही काही जणांचं नवस असतं की मी तो दिवा विझू देणार नाही. नवरात्रीमध्ये वगैरे असतं बघा, तो दिवा विझू देत नाही, सारखं त्याच्यात तेल ओतून तो दिवा फुलवत ठेवला जातो. तो कायम तेवत असणारा दिवा आहे, त्याला म्हणायचं नंदादीप. काय म्हणायचं? नंदादीप. डोळ्याचे दान, आपले डोळे दुसऱ्याला देणे, त्याला म्हणायचं नेत्रदान. काय म्हणायचं? नेत्रदान. स्वतःचा फायदा न पाहणारा, म्हणजे माझा जर फायदा असेल तरच मी त्याला मदत करेन असं जो माणूस करतो त्याला म्हणायचं स्वार्थी. आणि स्वतःचा फायदा न बघता जो इतरांना मदत करतो त्याला म्हणायचं निस्वार्थी. राज्यातील लोक, आपल्या राज्यातील जे लोक आहेत म्हणजे आपण सगळे, त्यांना प्रजा किंवा जनता म्हणत, रयत म्हणत. देवाची पूजा करणारा पुजारी. घोडा बांधण्याची जागा माहिती आहे तुम्हाला? पागा. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. लाखो रुपयांचा धनी लखपती किंवा लक्षाधीश. विमान चालवणारा. दर वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, रोज जे आपल्या घरी वर्तमानपत्र येतं ते रोजच्या रोज प्रसिद्ध होतं, त्याला म्हणायचं काय? दैनिक. रोजच्या रोज प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणायचं? दैनिक. आठवड्याने प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणायचं? साप्ताहिक. 15 दिवसाने प्रसिद्ध होतं त्याला पाक्षिक. महिन्याने प्रसिद्ध होतं त्याला मासिक. आणि वर्षाने प्रसिद्ध होतं त्याला वार्षिक असं म्हणायचं. वाचनाची सोय असलेली जागा वाचनालय. लग्नासाठी जमलेले लोक वराडी. वराड आलं म्हणतो की नाही आपण, एखाद्या लग्नामध्ये मुलीकडचे किंवा मुलीकडचे लोक येतात त्याला काय म्हणायचं? वराडी. विमान थांबते ती जागा विमानतळ. विद्येचे दान विद्यादान. शेती करणारा शेतकरी. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. दुसऱ्यांवर अवलंबून नसणारा. बघा, दुसऱ्यावर अवलंबून नसणारा म्हणजे स्वावलंबी, स्वतःवर अवलंबून आहे, स्वतःची सगळी कामं स्वतः करतो त्याला म्हणायचं स्वावलंबी. आणि जो दुसऱ्यावर अवलंबून आहे त्याची कामं दुसऱ्याला करावी लागतात त्याला म्हणायचं परावलंबी. पर म्हणजे दुसरे आणि दुसऱ्यावर अवलंबून असणारा काय? परावलंबी. लिहिता वाचता येणारा साक्षर. ढगांनी झाकलेले म्हणजे ढग येतात का रे, ढग आल्यानंतर ढगाने पूर्ण झाकलेले आहे त्याला म्हणायचं अभ्राच्छादित. काय म्हणायचं? अभ्राच्छादित. कधीही विसरता येणार नाही अविस्मरणीय. काय? अविस्मरणीय. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय. म्हणजे एखादं लग्न वगैरे खूप मोठं होतं का नाही, दीप्ती काय वाजवते, लग्न वगैरे असं खूप मोठं होतं त्यावेळेस म्हणतात का नाही अवर्णनीय लग्न होतं. म्हणजे ते लग्न असं शब्दात सांगता येत नाही, असं वर्णन न करता येणारं म्हणजे कसं? अवर्णनीय. कधीही नाश पावणार नाही असा अविनाशी. नाश पावणार नाही असा अविनाशी. तुलना सूचना न देता येणारा पाहुणा आगंतुक. काय? आगंतुक. म्हणजे आपल्याला कळवायचं नाही, फोन करायचं नाही, काय नाही, आपण कशाही अवतारात असतो, घर कसंही असतं आणि अचानक पाहुणे येतात, सूचना न देता त्यांना म्हणायचं आगंतुक. तुलना करता येणार नाही असे अतुलनीय. अरे खोकला आल्यावर थोडंसं पाणी पीत जावा, त्याच्यामुळे जरा कमी येईल खोकला. खोक 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 खोकतच राहत आहे. खोकला आल्यावर थोडंसं पाणी पिलं तर खोकला कमी होतं ना. तुलना करता येणार नाही असा काय? अतुलनीय.
पुल्लिंग. पडदा दूर करणे, अनावरण. एखादी गोष्ट आहे म्हणजे पुतळा वगैरे असतो का नाही, तर तो पुतळा डायरेक्टच तो लोकांना दाखवत नाही, तर त्याच्यावरती पडदा असतो आणि तो पडदा बाजूला केल्यानंतर त्याचं काय होतं, अनावरण होतं. म्हणजे पुतळा सगळ्यांना दाखवला जातो. एखादी उद्घाटन करायचं असतं एखाद्या नावाच्या पाठीचं वगैरे, तर त्याला काय म्हणायचं, अनावरण. पडदा बाजूला सारणे म्हणजे काय, अनावरण. थोडक्यात समाधान मानणारा, अल्पसंतुष्ट. थोडक्यात म्हणजे कमी, कमी म्हणजे अल्प, अल्पसंतुष्ट म्हणजे थोडक्यात समाधान मानणारा. कमी आयुष्य असणारा, अल्पायुषी. कमी आयुष्य असणारा काय, अल्पायुषी. असे शब्दसमूहाबद्दल अजून बरेचसे शब्द आहेत, पण तुम्हाला अभ्यासाला एवढे दिलेले आहेत, तर ते शब्द तुम्ही काय करायचे, पाठ करायचे. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात, अरे वरदराज, तू आता बोलताना दिसला ना, काय करणार बघ, तू तुझ्या वहीत बघ, वहीत बघ. बघा नमुना प्रश्न कसे येतात. खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायातील योग्य शब्द निवडा. तुम्हाला शब्दसमूह दिला जातो आणि त्याच्यावरती तुम्हाला शब्द निवडायचा असतो. वनात राहणारे प्राणी, बघा पाण्यात राहणारे कोण, जलचर. जंगलात राहणारे, वनात राहणारे वनचर. जमिनीवर राहणारे भूचर. आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे पाण्यात पण आणि जमिनीवरही राहणारे प्राणी कोण, उभयचर. म्हणजे दोन्ही ठिकाणी राहतात, पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक कुठं राहतो, पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो, आहे की नाही. साप हे काय आहेत, उभयचर प्राणी. परंतु मासा, मासा जमिनीवर काढल्यावरती जिवंत राहतो का रे, म्हणून त्याला जलचर म्हणायचं. मासा कसा आहे, जलचर. बेडूक, साप कसे आहेत, उभयचर आहेत, ते जमिनीवर राहतात आणि पाण्यात राहतात. आणि जे जंगलात वनात राहतात त्यांना काय म्हणायचं, वनचर. काय म्हणायचं, वनचर. आणि तिसरा पर्याय आहे निशाचर. निशा म्हणजे रात्र, निशा म्हणजे रात्र. जे रात्री जागे असतात प्राणी त्यांना काय म्हणायचं, निशाचर. उदाहरणार्थ घुबड. घुबड रात्री टक्क जागा असतो म्हणून घुबडाला काय म्हणतात, निशाचर. तो रात्री शिकार वगैरे करतो, म्हणजे रात्री जे जागे असतात त्यांना म्हणायचं निशाचर. मग वनात राहणारे प्राणी म्हणजे कोण, वनचर. पर्याय नंबर 4. दुसरा प्रश्न बघा. खालील दिलेल्या शब्दासाठी योग्य अर्थ असणाऱ्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. इथं आपल्याला शब्द दिलाय आणि शब्दसमूह शोधायचा आहे. हेर. हेर कधी ऐकलाय का, गुप्तहेर. शिवाजी महाराजांचे वगैरे पिक्चर बघितले तर आपल्याला हेर हा शब्द कळतो. हेर म्हणजे काय, तर लपून छपून शत्रूकडची बातमी काढणारा. लपून छपून शत्रूकडे राहून त्यांची बातमी काढणारा म्हणजे हेर. पर्याय नंबर 1 मध्येच आहे बघा, शत्रूकडील बातमी काढणारा कोण आहे, हेर आहे. शत्रूला सामील झालेला त्याला म्हणायचं फितूर. शत्रूला सामील झालेला कोण, फितूर. त्याच्यानंतर शेती करणारा, शेतकरी. व्याख्यान देणारा, वक्ता किंवा व्याख्याता. व्याख्यान देणारा कोण, वक्ता किंवा व्याख्याता. मग हेरचा अर्थ काय आहे, शत्रूकडील बातमी काढणारा. पर्याय नंबर 1. ठीक आहे. तिसरा बघा. खालील दिलेल्या पर्यायातील चुकीचा अर्थ नसणारा पर्याय निवडा. म्हणजे सगळ्याचे चुकीचे अर्थ दिलेले आहेत, आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे जो चुकीचा अर्थ नाही. बघा, लिहिता वाचता न येणारा काय रे, साक्षर का निरक्षर. साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतंय असा, आणि निरक्षर म्हणजे काय,
तर ज्याला लिहिता वाचता येत नाही असा. म्हणजे ही जोडी चुकीची आहे की नाही. लिहिता वाचता न येणारा काय पाहिजे होता, निरक्षर. पहिली जोडी चुकीची आहे. लाखो रुपयाचा धनी, लक्षाधीश किंवा लखपती हे बरोबर आहे. कंटिन्यू खोकते बा. कोण खोकते? जाऊ बाहेर जा, जाऊ बाहेर. कंटिन्यू खोकताय. हा पुढे बघा. तिसरा, दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे सांगितलंय काय, साप्ताहिक हे बरोबर आहे. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक, 3 महिन्यांनी त्रैमासिक प्रसिद्ध होते. मग चुकीची जोडी कोणती आहे, पर्याय नंबर 1, लिहिता वाचता न येणारा साक्षर. तिथं निरक्षर पाहिजे, ती जोडी चुकीची आहे. पुढचा बघा. चौथा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. कुठपर्यंत आलं तरी. चौथा प्रश्न. चौथा खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही ते लिहायचे. बघा, होडी चालवणारा, होडी चालवणाराला नाविक म्हणतात, नाखवा म्हणतात. नाखवा दादा कविता आहे की नाही, आणि नावाडी सुद्धा म्हणतात. मग पर्याय नंबर 3 काय आहे, वैमानिक. म्हणजे तो पर्याय काय आहे, चुकीचा आहे. होडी चालवणारा, नाविक, नाखवा आणि नावाडी हे 3 पर्याय बरोबर आहेत. पर्याय नंबर 2 वैमानिक चुकीचा आहे. 5वा प्रश्न बघा. खालील दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द लिहा. इथं आपल्याला एक वाक्य दिलंय आणि तिथं रिकामी जागा दिली आहे, आणि त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे. वाक्य बघा. वाटसरूंना मोफत पाणी मिळावे यासाठी सार्वजनिक ठिकाणी टिंबटिंब असते. बरोबर, पानपोई. बघा, अन्नछत्र म्हणजे काय, तर जिथं अन्न दिलं जातं. हॉटेल म्हणजे जिथं जेवण मिळतं, राहण्याची सोय असते. पण पानपोई म्हणजे काय, तर जिथं पाणी प्यायला मिळतं. मग लोकांना वाटसरू म्हणजे काय, रस्त्याने जाणं येणारी लोक. रस्त्याने जाणं येणाऱ्या लोकांना पाणी पिण्यासाठी मिळावं यासाठी ठिकठिकाणी काय असतात, पानपोई. काय असतात, पानपोई. पर्याय नंबर 3 समजलं. अशा पद्धतीचे नमुना प्रश्न तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावरती विचारले जातात. आता याचे सरावासाठीचे प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला बघा. खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायातील योग्य शब्द निवडायचे. तुम्हाला शब्दसमूहासाठी शब्दसमूह दिलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शब्द लिहायचा आहे. तर पहिला बघा. लग्नासाठी जमलेले लोक. वराडी. लग्नासाठी जमलेले लोक कोण आहेत, वराडी. पर्याय लग्नासाठी जमलेले लोक कोण, वराडी. त्याच्यानंतर पर्याय नंबर 2. पुढे बघा. दररोज प्रसिद्ध होणारे. मगाशीच सांगितलंय, दररोज प्रसिद्ध होणारे काय आहे, दैनिक. पाक्षिक म्हणजे 15 दिवसाने प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक म्हणजे आठवड्याने प्रसिद्ध होणारे. आणि मासिक म्हणजे महिन्याने प्रसिद्ध होणारे. त्याच्यानंतर जमिनीचे दान. भूदान. जमिनीचे दान म्हणजे काय, भूदान. भू म्हणजे जमीन आणि दान म्हणजे देणे. जमिनीचे दान म्हणजे भूदान. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य अर्थ असणाऱ्या शब्दसमूहाचा पर्याय क्रमांक निवडा. शब्दसमूह बघा. वैमानिक. वैमानिक म्हणजे कोण रे, विमान चालवणारा. पर्याय क्रमांक 4. गाडी चालवणारा. गाडी चालवणारा चालक. गाडी चालवणारा
चालक. आणि विमान चालवणारा कोण? वैमानिक. पुढे बघा, लोकप्रिय. लोकप्रिय या शब्दाचा शब्दसमूह आपल्याला शोधायचा आहे. लोकप्रिय म्हणजे काय असेल रे मग? लोकप्रिय म्हणजे लोकांना न आवडणारा, लोकांचे नेतृत्व करणारा, लोकांचा आवडता, लोकांचा न आवडता. लोकप्रिय म्हणजे सर्व लोकांना आवडणारा, लोकांना आवडणारा म्हणजे 3 नंबर लोकांचा आवडता. हा 6वा बघा, रात्रीचा पहारेकरी. जो रात्री पहारा द्यायला असतो पहारेकरी त्याला काय म्हणतात? जय म्हणतात, तप म्हणतात, जागरण म्हणतात का जागल्या म्हणतात? जागल्या. जो जागून पहारा करतो रात्रीचा त्याला काय म्हणायचं? जागल्या. पर्याय नंबर 4 जागल्या. प्रश्न क्रमांक 7 व 8 साठी सूचना आहे आपल्याला. खालील दिलेल्या पर्यायातील चुकीचा अर्थ नसणारा पर्याय शोधायचा आहे. बघा, चुकीचा अर्थ नसणारा प्रश्न मात्र व्यवस्थित वाचायचा. चित्र काढणारा, चित्रकार बरोबर आहे. ज्याला मरण आहे असा अमर, बरोबर आहे का रे? नाही. तर ज्याला मरण नाही असा कोण आहे? अमर. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, हे पण बरोबर आहे. आणि केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. त्याच्यानंतर बघा, कथा सांगणारा कथेकरी म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे? 2. काय? ज्याला मरण आहे असा अमर. तिथं काय पाहिजे? ज्याला मरण नाही असा अमर. पुढचं बघा 8वा प्रश्न. भाषण ऐकणारे श्रोते, बरोबर आहे. भाषण सांगणारा वक्ता आणि ऐकणारे तुम्ही श्रोते. आग विझवणारे यंत्र अग्निशामन यंत्र, हे सुद्धा बरोबर आहे. कविता रचणारा काय पाहिजे इथं? कवी पाहिजे. कथा लिहिणारा लेखक आणि कविता रचणारा कोण असतो? कवी. दान धर्म करणारा दानशूर म्हणजे चुकीचा पर्याय कोणता आहे? कविता रचणारा लेखक हा चुकीचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 9 ते 10 साठी बघा, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे इथं आता काय दिलंय? तर एकापेक्षा जास्त शब्द दिलेत. शब्दसमूहाबद्दल एकापेक्षा जास्त शब्द दिलेत आणि त्याच्यात चुकीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि वर्तुळ रंगवायचं आहे. राज्यातील लोक बघा, प्रजाजन, प्रजा, रयत, सत्ता. चुकीचा शब्द निवडायचा आहे. राज्यातील लोक, प्रजाजन म्हणजे सुद्धा राज्यातील लोक, प्रजा म्हणजे सुद्धा राज्यातील लोक, रयत म्हणजे सुद्धा राज्यातील लोक, तर सत्ता म्हणजे राज्यातील लोक नाही. म्हणून पर्याय नंबर 4 हा चुकीचा आहे. पुढचं बघा, हरणांसारखे डोळे असणारी मीनाक्षी, कुरंगनयना, मृगनयना, मृगाक्षी. सगळ्यांनी मीनाक्षीकडे बघतात. तर बघा, हरणांसारखे डोळे असणारे, हरणाचे समानार्थी शब्द कोणते आहेत रे? मृग, कुरंग आहे नाही? आहेत की नाही? म्हणजे कुरंग नयना, नयन म्हणजे डोळे, हरणासारखे डोळे असणारे म्हणजे कुरंग नयन होऊ शकतं. मृग नयना, मृग म्हणजे हरिण, हरणासारखे डोळे असणारे मृगनयनी. आणि मृगाक्षी सुद्धा होऊ शकतं. अक्ष म्हणजे डोळे, अक्ष म्हणजे काय? डोळे. मृगाक्षी म्हणजे हरणाच्या डोळ्याची. फक्त मीनाक्षीचा अर्थ काय होतो? मीन म्हणजे समानार्थी शब्द पाठ करा, आली परीक्षा जवळ. मीन म्हणजे मासा. मीन म्हणजे काय? मासा. माशासारखे डोळे असणारे त्याला काय म्हणायचं? मीनाक्षी. मग चुकीचा पर्याय कोणता आहे? मीनाक्षी. बरोबर आहे की नाही? चुकीचा पर्याय कोणता आहे? मीनाक्षी. ठीक आहे, समजलंय? प्रश्न क्रमांक 11 व 12 साठी बघा सूचना. खालील दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द निवडा.
इथं आपल्याला वाक्य दिलंय, रिकामी जागा दिली आहे आणि त्याच्यामध्ये बसणारा योग्य शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. राज नेहमी घरात बसून असतो म्हणून त्याला सर्वजण टिंबटिंब म्हणतात. बघा, झोपाळू, कुंभकर्ण, खुशाल चेंडू, घरकोंबडा. घरकोंबडा हे काय आहेत आपले अलंकारिक शब्द आहेत, बरोबर की नाही? अलंकारिक शब्द सुद्धा शब्दसमूहाबद्दल एक शब्द होऊ शकतात. तर तो सारखा घरात बसून असतो म्हणून त्याला काय म्हणतात? घरकोंबडा. 12वा बघा, मासा पाण्यात राहतो म्हणून त्याला टिंबटिंब प्राणी म्हणून ओळखले जाते. जलचर. काय? जलचर. पाण्यात राहतो म्हणून तो जलचर. समजलं का? शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक समजला का? काय अडचण आहे का? ह्याच्यापेक्षा अजून बरेचसे शब्दसमूह आहेत, ते आपण हळूहळू अभ्यासणार आहे. परंतु या वर्षीसाठी तरी तुम्हाला एवढे आहेत, हे पाठ करून ठेवा. हा घटक सोडवा, वारंवार सोडवणारे तुमच्या लक्षात बसणार आहे. समजलाय घटक? उद्या येताना सोडवून आणायचा.